माझे नाव प्रणिता चौधरी आहे. मी गव्हर्नमेंट ITI गर्ल्स अकोला येथे IDD इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत आहे. आज आपण फ्लोअर फिनिशिंग हा टॉपिक शिकणार आहे. याच्या पण आधी माझे बरेचसे व्हिडिओज DVT ई-लर्निंगच्या चॅनलवर सबस्क्राईब झाले टाकण्यात आलेले आहे, अपलोड केलेले आहे. तर तुम्ही ते नक्की बघावे आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर सिलेबसनुसार फ्लोअर फिनिशिंग हा सुद्धा टॉपिक आपल्याला इथे नेमून दिलेला आहे. IDD इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन ट्रेडला. तर आज आपण शिकणार आहे की फ्लोअर फिनिशिंग. तर या दोन शब्दांमध्ये आपल्याला फ्लोअर सगळ्यात पहिले माहीत असणं गरजेचं आहे की फ्लोअर म्हणजे काय. तर चला बघूया आपण फ्लोअर म्हणजे काय. व्हॉट इज फ्लोअर. आता ही जी बिल्डिंग मी इथे दाखवलेली आहे, या बिल्डिंगमध्ये तुम्हाला दिसत आहे की या बिल्डिंगमध्ये खाली शॉप्स दिलेले आहे, वरती एक हाऊस दिलेला आहे, त्याच्यावरती एक हाऊस दिलेला आहे. तर हे जे आहे खालच्या भागाला इथे कमर्शियल एरिया दिलेला आहे. त्यानंतर इथे रेसिडेन्शियल एरिया आहे, त्याच्यावर पण रेसिडेन्शियल एरिया आहे. तर इथे आपण याला हॉरिझॉन्टली आपण इथे याचे लेवल्स पाडलेले आहे बिल्डिंगचे. तर त्याच्या वापरानुसार आपण त्याला नावं दिलेले आहे. तर ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर असे 3 लेवल्स जे आहे ते इथे आपण डिवाईड केलेले आहे. तर याचे पर्पज जे आहे ते डिफरंट असू शकतात. जसं खाली आहे तर तिथे शॉप आहे, तर त्याचं जे पर्पज आहे ते कमर्शियल आहे. त्यानंतर वरती ते बँकला सुद्धा आपण हे करू शकतो, देऊ शकतो. बँकिंग वर्कसाठी पण आपण देऊ शकतो. त्यानंतर असे वेगवेगळे त्याचे पर्पज असू शकतात, त्याच्यानुसार त्याला आपण नावं देत असतो. आणि त्यानंतर सगळीकडे जे फर्निचर वापरले जाते ते वेगवेगळ्या प्रकारचे आणि तिथे इक्विपमेंटसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आणि गरजेनुसार वापरतात. तर अशा प्रकारे फ्लोअर म्हणजे समजलं तुम्हाला काय असते. ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर हे फक्त एका स्लॅबमुळं हे तिन्ही याच्यामध्ये डिवाईड झालेले आहे. त्यानंतर व्हॉट इज फ्लोअर फिनिशेस. आता फ्लोअर फिनिशेस म्हणजे काय. फ्लोअर फिनिश इज अ लिक्विड विच अप्लाइड टू रेझिलन्स टाइल्स फ्लोअर. आता फ्लोअर फिनिशेस नथिंग बट दी टाईल, फिक्सिंग ऑफ टाईल्स. तर त्यामध्ये टाईल्स जे आहेत जेव्हा आपण त्या फ्लोअरवर फिक्स करतो तर त्याला फिनिशेस म्हणतात. तर ड्युरेबल आणि ते जे डिपेंड करते त्याची ड्युरेबिलिटी, ते सगळं डिपेंड करते त्याची जी फिल्म असते तर त्यावर डिपेंड करते. त्यामध्ये जे इन्ग्रेडियंट असतात तर त्यामध्ये त्या फिल्मवर एक वॅक्स पेपर जो आहे तो तयार होतो आणि त्यानंतर त्याची जी लाईफ आहे त्या फ्लोअरची ती वाढते. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे अपीअरन्स, त्याचं लुक जे आहे ते एकदम अट्रॅक्टिव्ह होते. त्यानंतर स्लिप रेजिस्टन्स. ऑब्वियसली जर आपल्या घरी एखाद्या म्हणजे टाईल्स लावल्या किंवा फ्लोअर फिनिशिंग केलं तर तिच्यावरून पाय घसरायला नको म्हणून ते कसं असलं पाहिजे, स्लिप रेजिस्टन्स. त्यानंतर प्रोटेक्शन फ्रॉम डॅमेज दी फ्लोअर. आणि जर स्लॅब असाच आपण फिनिश न करता जर ठेवला तर त्याला डॅमेजसुद्धा पोहोचू शकते. त्याच्यामध्ये जे RCC वापरतो आपण, रेन्फोर्समेंट, त्यालासुद्धा काय होऊ शकते, डॅमेज होऊ शकते. कालांतराने तो स्लॅब जो आहे तो वीक होऊ शकते. त्यामुळे फ्लोअर फिनिश करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर व्हॉट इज इन ए फ्लोअर फिनिश. या फ्लोअर फिनिशमध्ये काय असते. हाय क्वालिटी फ्लोअर फिनिश, 25 इन्ग्रेडियंट. जर सगळ्यात चांगल्या क्वालिटीचं जर फ्लोअर फिनिश आहे तुम्ही ते वापरले किंवा टाईल्स वापरले तर त्यामध्ये जास्तीत जास्त 25 इन्ग्रेडियंट्स असतात. जेव्हा ते इन्ग्रेडियंट आपण वाळल्यानंतर जर वापरले तर आणि ते वाळल्यानंतर त्याचं इव्हॅपोरेशन जर झालं तर त्याला म्हणतात व्होलाटाईल कंपोनंट. आणि जर ते इव्हॅपोरेट नाही झालं आणि ते तसं त्या
याच्या इन्ग्रेडियंट टचच्या तसेच राहिले तर त्याला नॉन व्होलॅटाईल कॉम्पोनंट म्हणता येईल. टाइप्स ऑफ फ्लोअर फिनिशेस. आता वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स आहे फ्लोअर फिनिशेसचे. तर लाइमस्टोन अँड सँडस्टोन, मार्बल, मोझाईक, त्यानंतर विनील, विट्रिफाईड टाइल्स, सिरॅमिक टाइल्स, PVC, कार्पेट, लॅमिनेट आणि लास्ट आहे ग्लास. इथे तुम्ही पायऱ्याला बघत आहे, इथे फ्लोअर फिनिश केलेलं आहे या पिकमध्ये. त्यानंतर आपण एक एक करून शिकूया. सगळ्यात पहिले आहे स्टोन. तर या स्टोनमध्ये लाइमस्टोन आणि सँडस्टोन या दोन प्रकार आहेत. तर जे लाइमस्टोन आहे ते कशापासून मिळालेलं आहे? सेडिमेंटरी रॉक. सगळ्यात पहिले मी सांगून देते तुम्हाला की रॉक्स जे आहेत ते 3 प्रकारचे असतात. एक मेटॅमॉर्फिक रॉक, सेडिमेंटरी रॉक आणि इग्निशियस रॉक. आता सेडिमेंटरी रॉक जे आहे तर ते ऑर्गॅनिक मटेरियलच्या जमण्यापासून किंवा डिपॉझिशनपासून बनलेलं असते. खूप वर्ष एकाच ठिकाणी जर ऑर्गॅनिक मटेरियल पडून असलं तर त्याचं कन्व्हर्जन सेडिमेंटरी रॉकमध्ये होते आणि त्यालाच आपण लाइमस्टोन जे आहे त्याच्यामध्ये कन्व्हर्ट करू शकतो. आणि त्याची खूप वर्ष तसंच राहिल्याने डिपॉझिशनमुळे त्याचे हार्ड विअरिंग झालेली असते आणि त्याचा कलर त्याला जेव्हा आपण प्युअर फॉर्ममध्ये यूज करतो तेव्हा त्याला ग्रे कलर जो आहे तो येतो आणि त्याला लाइमस्टोन म्हणतो आपण. त्यानंतर सँडस्टोन जे आहे ते सँड आणि ग्रेन म्हणजे सँडचे जे ग्रेन्स असतात, ग्रॅन्युलेशन, तर ते डिपॉझिट झाल्याने ते सँडस्टोनमध्ये कन्व्हर्ट होते आणि त्याचा वापर आपण फ्लोअर फिनिशेससाठी करतो. तुम्ही वाचू शकता इथे. त्यानंतर आहे मार्बलचं नाव सगळ्यांनीच ऐकलेलं आहे आणि जास्तीत जास्त वापर हा किचनमध्ये पायऱ्यांवर मार्बलचा यूज केला जाते. इथे एका इमेजमध्ये सुद्धा मी दाखवलेलं आहे मार्बल कशा टाईपचं असते. जास्तीत जास्त हॉटेल, बाथरूम आणि वॉल्सवर किंवा फ्लोरिंगवर हे मार्बल जे आहे ते वापरले जाते. मेटॅमॉर्फिक मी तुम्हाला आधीच सांगितलं रॉक्सचे 3 प्रकार असतात. त्यापैकी एक जो आहे मेटॅमॉर्फिक असतो. तर इग्निशियस रॉक आणि सेडिमेंटरी रॉक या दोन याचं जे कॉम्बिनेशन असते ते मेटॅमॉर्फिक रॉक असते. तर हे जे मार्बल आहे ते मेटॅमॉर्फिक रॉकपासूनच बनले जाते. त्यानंतर कलर. त्या मार्बलचे जे कलर्स आहे ते व्हाईट, ग्रे, ग्रीन, ऑचरी आणि युजली वेन अशा प्रकारच्या कलरचे असतात आणि त्याच्या वापरानुसार ते मार्बलचे जे कलर कोणत्या टाईपचा मार्बल किंवा कोणत्या कलरचा मार्बल वापरायचा हे आपल्या चॉईसवर डिपेंड करते. आणि मार्बल हे सगळ्यात महागडं असं आणि हेवी फ्लोअर फिनिशिंग मटेरियल आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की हे थंड असते. तुम्ही बघू शकता इथे. त्यानंतर मोझाईक. आता मोझाईक जे आहे ते मोझाईक फ्लोअर फिनिशिंग जे आहे ते जुन्या प्रकारचं आहे. जेव्हा ते आपण अशा प्रकारचे इमेजमध्ये बघत आहे तुम्ही की अशा प्रकारची जेव्हा डिझाईन टाईल्स वगैरे लावायचे त्याला मोझाईक टाईल्स म्हणायचे. हे जे आहे ते त्या काळामध्ये रूमला किंवा रिलिजियस प्लेसला छान ब्युटिफुल लुक द्यायचं. त्यामुळे तेव्हा मोझाईक टाईल्सचाच वापर जास्तीत जास्त केला जात होता. दगडांचे छोटे छोटे पीसेस आहे, ग्लासचे पीसेस आहे छोटे छोटे, तर त्याला मोझाईक टाईल्स तयार करताना वापरले जात होते. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता विनील और PVC. आता विनील फ्लोरिंग
आणि PVC फ्लोअरिंग याच्यामध्ये काहीच अंतर नाही आहे. PVC म्हणजे पॉलीव्हिनिल क्लोराईड. व्हिनिल फ्लोअर जे आहे ते मोस्टली पॉप्युलर जे आहे ते फ्लोअरिंग म्हणून यूज केल्या जाते, पर्टिक्युलरली किचन आणि बाथरूममध्ये. आणि जर आपल्याला PVC म्हटलं तर ते टाईल्समध्ये पण अवेलेबल असते, प्लँक्समध्ये, शीटमध्ये, वूड, कार्पेट अशा प्रकारे ते अवेलेबल असते. ते त्याच्या यूजनुसार, त्याचे कोणत्या लोकेशनवर तुम्ही यूज करणार त्याच्यानुसार व्हिनिल किंवा PVC वापरले जाते. त्यानंतर आहे विट्रीफाईड अँड सिरॅमिक टाईल्स. विट्रीफाईड टाईल्स इज ए सिरॅमिक टाईल विथ व्हेरी लो पोरोसिटी. जर पोरोसिटी त्यामध्ये कमी असेल तर त्याला सिरॅमिक टाईल म्हणतात. पोरोसिटी जास्ती असली तर विट्रीफाईड टाईल्स म्हणतात. आता मार्बल आणि ग्रॅनाइट फ्लोअरिंग हे खूप महागड आहे. त्याच्या अल्टरनेटिव्हमध्ये आपण विट्रीफाईड टाईल्स जे आहेत ते वापरू शकतो. विट्रीफाईड टाईल्स आर यूज आउटडोअर ड्यू टू देअर वॉटर अँड फ्रोस्ट रेझिस्टन्स. आउटडोअरला सुद्धा वापरू शकतो, इनडोअरला सुद्धा वापरू शकतो. त्यानंतर आहे सिरॅमिक टाईल्स. तुम्ही इमेजमध्ये बघू शकता सिरॅमिक टाईल्स जी आहे ती कशा प्रकारची असते. सिरॅमिक टाईल्स इज मेड अप ऑफ सँड, नॅचरल प्रॉडक्ट अँड क्ले. क्ले म्हणजे माती, सँड रेती आणि नॅचरल प्रॉडक्ट या तीन याचं कॉम्बिनेशन करून सिरॅमिक टाईल बनलेली असते. ते दोन्ही प्रकारची असू शकते, ग्लेज्ड पण असू शकते किंवा अनग्लेज्ड पण असू शकते. जास्तीत जास्त ही जी सिरॅमिक टाईल आहे ती इंडोअरमध्ये वापरल्या जाते. त्यानंतर लास्ट आहे आपलं कार्पेट, लॅमिनेटेड आणि ग्लास. कार्पेट इज मेड अप ऑफ PVC. आता मी तुम्हाला सांगितलं जे प्लँक्स असतात ते PVC पासून बनलेले असतात, वुडनपासून बनलेले असतात. तर त्याची जी मोठी शीट असते त्याला आपण कार्पेट म्हणतो. ती जर मोठ्या एरियामध्ये किंवा रूमच्या एरियामध्ये आपण त्याला तिथे प्लेस केली, तेवढ्या एरियानुसार ते कट करून तिथे तेवढ्या मापाची प्लेस केली तर ती एकदम टाईलसारखं लुक देते. आणि ते टाईल्सपेक्षा जे आहे ते रिजनेबल म्हणजे परवडणारं असते. त्यानंतर लॅमिनेट फ्लोअरिंग इज नथिंग बट दी फ्लोटिंग वूड टाईल. तर हे सिंगल एक लॅमिनेट असते आणि त्याला कट केलेलं असते. ते टाईल्ससारखं आपण लावू शकतो. फोटोग्राफिक जे लुक आहे ते त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे येते. प्रोटेक्टिव्ह लेअर सुद्धा त्या लॅमिनेशनवर आहे, ते ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली असते. त्यानंतर ग्लास फ्लोअरिंग. ग्लास फ्लोअर्स आर मेड विथ ट्रान्सपरंट ग्लास. व्हेन इट इज युजफुल व्ह्यू समथिंग फ्रॉम अबव और बिलो. यानंतरच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसूनच जाईल की कार्पेट, लॅमिनेट आणि ग्लास फ्लोअरिंग हे कशा प्रकारचं असते. आणि ऑब्वियसली ग्लास हे ब्रिटलनेस प्रॉपर्टी असते त्याच्यामध्ये, तर ग्लास फ्लोअरिंग जे आहे ते ड्युरेबल, त्याची ड्युरेबिलिटी कमी असते. आणि ज्या ठिकाणी ब्रोकेजची जी संभावना आहे ती कमी असेल तर तिथे आपण ते ग्लास फ्लोअरिंग जे आहे तिथे वापरू शकतो. बघू शकता तुम्ही या फोटोजमध्ये कार्पेट, लॅमिनेट आणि ग्लास फ्लोअर. ॲप्लिकेशन कसं करताय ते लॅमिनेट फ्लोअरिंगचं ते सुद्धा तुम्ही त्या पिकमध्ये बघू शकता. अशा प्रकारे आपण इथे फ्लोअर फिनिशेस जे आहेत ते शिकलेलो आहे. नंतरच्या भागामध्ये मी नवीन टॉपिक घेऊन येईल, तर तुम्ही सबस्क्राईब करा DVT ई-लर्निंग चॅनलला. आणि असेच नवीन सिलेबस टॉपिक जे आहेत ते मी शेअर करत राहणार. थँक्यू.